तुम्ही दोघे चला पुढे, मी इले. नाना येते मी. इंदू कसा? बरा, पण पोर गेला. इंदू नासवला. काय झालं गो? नाना पेंट काळो पडलो होतो. काय बरा नाही हा. काहीतरी भायला भुतूरला बघू खोया तुम्ही आताच. सकाळी येशीत काय गो तू? घरात बाहेर माणूस कोण नाही ना. सुधरापर्यंत कोणतरी होया ना. आणि रांधूक सुद्धा कोणतरी बघशी. इंदूक झपाचा नाही गो. होय तर कोणीतरी करूकच होया. हो नाना पोंबो दाखवून काढो करून देवा त्याच. सकाळी मी नाही इले ना, तर आता दोघी जणी इली ना ती येते. येऊ मी? बर. माझ्या पोराचा जा झाला ना, त्या तुझ्या लेकाचा होईत ना, त्या पा तुका कळत. किळा सगळा किळा एक दिवस सगळा बाहेरीत वाटोळा. काशी बाबा पेज पिऊन घे रे. धर. अरे काय खाल्लाच नाही तर अंगात कसा लागात? हा सांग. तर बघू नको चल पिऊन घे. खा चल. खा. बाबा काय करत? पेच पाचत? वय तेच पाचतय. तुम्ही असेच गावभर हुंडत फिरा म्हणजे एक दिवशी त्या का विष पाचतय आणि मी पण घोटभर पितय. तुमच्याच्याने काय होऊचा नाही हो. अगो वच्ची वाईट झालं गो. अहो अजून किती वाईट होऊचा राहुला. बघतास ना. अगो आपला ना, पण किती कसा झाला तरी घरातलाच ना. कसला घर? कोणाचा घर? अहो काय तर नीट सांगा. अगो वच्चे रात्री अण्णाच्या घरात सुईणीक बोलावलेला. 4थ्या महिन्यात सुईण? गेला गो पोहा. अरे काशी पेच कसली पितोस? अरे खीर करताय आज. खीर खा. अगो वच्चे, अगो घरात काय झालं आणि खीर कसली करतस? तोंड गोड करू. बघितलास ना माझ्या पोराचा काय झालेला आता. तळतळाट लागतो कर्माचो. बघितलास ना त्या तिरायताच्या उपायात गुण येऊक लागलो. धरा 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 साखर खावा. नाईक ए नाईक. कोण हा? कोण वया? कोण तू? अण्णा घरात नाही वय. अण्णा वय बोलव त्याला. कुठे चालला? अगो घाबरो इलय. अगो वच्चे हो काय झाला काय? बाई इलिया. खैली बाई? खैली ती माहित नाही. हा अण्णाक विचारता.
अण्णा चला चला चला. काय गो कोण भया? अण्णा नायकाला सांग मी आलीये. बोलव त्याला. तो हैसर रवत नाही. त्याचो आणि आमचो काय बी संबंध नाही. नेलो तो अण्णा नाईक आमच्यासाठी. असा कसा मरल? त्याला तर मी आज खपवीन. सांग त्याला. काय म्हणलं? काय नाही, घेईल बघून मी माझं. नाही त्या अण्णा नायकाला शोधून काढला ना तर नावाची भिवरी नाही. चल र. ओ हैसर येवा. खीर नको खीर. कोंबो कापूया आज कोंबो. कोंबो? होय. औ औ औ औ औ औ औ. नाना पेंट काळो पडलो होतो. ह्या काय बरा नाही. हा काहीतरी भायला भुतूरला बघू खोया तुम्ही आताच. अण्णा, काय नाही म्हणजे कालचो प्रकार झाल्यापासून इंदू गप गप हा. त्याच्या अंगात त्राण नाही. काय हा? त्याच्या बाहेरसून कोण येणार नाही ना. ती मडी किती हवी आहे सर? अरे नाही म्हणजे इंदूक दुसरा कोण असा रे. आता त्याची परिस्थिती आपणच समजून घेऊ होईना. तू 4 शब्द जे त्याच्याशी बोललं असते ना तर ते का बरा वाटला असता. आणि ह्या असा झाल्यापासून तू ते का बघलंच सुद्धा ना. माझा पोर धाडशी म्हणून जगला, नाहीतर मेला असता तर दुसरा आणला असता. कमी नाही हा. आणि हा असा झाला म्हणून घरात बसून सुतक पाळूचा. माका काम हा काय तर बघून घ्या. अण्णा मका असं वाटतं कोणतरी करणी केली आहे. ह्या अचानक असं होणं म्हणजे त्याच्यावर उपाय करू खोय. अण्णा तू त्या दिवशी काशीवर गोळी घातलंस म्हणजे आभान नाही ना करू. नाना बापाचो मान ठेवतय, तुझ्यासाठी गप राहताय. पण तो आबा भेटल्या ना ते काय एक निरोप द्या. अजून एक काढतोस बाकी हा. त्याका सांगा परत वाड्यावर पाऊल ठेवला तर टिळो लावू खैसर जागा रावायचे नाही. कळला? गोविंदू तू काय का उठलंस? जा आत पड जा बघ्या. नाही ना जरा देवा गाराना घालतय. बघू काय होता. तू सगळं बघतोस. तू सांग माझ्या पोरांची काय चुका. माझा सोन्यासारखा पार गेला. काय चूक होती त्याची. आता या माझ्या 2 पोरांचं रक्षण कर रे बाबा. रक्षण कर. काय करूच ना तर माझं कर. पण माझ्या पोरांका काय होऊ देऊ नको. मरण येऊचा असत ना तर माका येऊ दे. पण माझ्या पोरांका वाचव. वाचव माझ्या पोरांका. वय वय माझा काय करू नको. हिका घेऊन जा. हिचा जा करूचा तर कर आणि माधवचा करूचा तापण कर. अगं काय बोलतस चांदणी. हा औशिक आणि भावाशिक मारूकच जन्म केली आहेस तू. मेलय आई गे पोटच्या पोराचा जीव घेता. आई गे मेलय गे. काय झाला आणि काय रडतो? हिका इचारा माका मारल्यान. जीव घेऊन माझं जवळ घेतल्यान आणि माका मारल्यान. मेलय लागला.
मेलास तरी चला चांडाळणे. इंदू तू जरा गप राव. मी बघता येते का? अहो नाना निसके हाता ता कसला मरता माकावर पोचवला तेव्हाच का सुख मिळतं. गो गो इंदू जरा गप राव. माझ्या बाय ती खेका जीवात त्रास करून घेत. अहो नाना घरात काय चालला आणि देवा पुढे उभा राहा आणि या काय बोलता. मी बघतोय. छाया चल उठायसून. नाना माका उठाक नाही जमणार. मी उठवू. नको 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 नाना माका ना हिची भीती वाटता. एक दिवस माका मारून टाकी. गपराव ग. आवसा तिची काय बोलताय असा. बघ असं काय बाय बोलायचं नाही. त्या तुझा तोंड बंद कर आणि चल बघी आहेसून चल. बघून घेईन मी तुका. हात मोडले तुझे ते. आणि असांदी वैरेजीला काय रे काय झाला? नुसतो आज वास घेत ताक पिऊचा नाही. काय होईतच राहू त्याला पण जरा बोलायचं आहोत. बोला. बोल. वहिनींचा काळ वाईट झाला. पोरं काय परत होणत नाही. तसं नाही अण्णा पण एक सांगू जरा काळजी घेऊ. या साधा नाही असा सगळा कळता माका दिसता. अरे हसा नको. तुका काय दिसता कसा दिसता माका माहित नाही. हा? घरात लिंबा नारळाचं सोय होसाठी दगडाक शेंदूर पासणार होतो. माका सांगतस माका दिसता. हा? गावात कोणतरी बाहेर सुनीला तिराईत असा त्यांनी ज्या सगळा केला तेव्हा जरा चौकशी करून बघ. रघु सगळे देव पालत घातलंय मी. हे काय माझं वाकडा करणार हा. हे पी होत नारड्यात म्हणजे शुद्धीवर येशील. घे हजर हजर रे. काय चोरून बघत होतस? लात घालू. अण्णानी एक कित्या 2-3 घालाला ती. रागावू नका हो तुम्ही. माका वाटला आज तुम्ही हैसर नश्यात म्हणून. हा कित्या तुझ्या बापाशी तो म्हाळ हा. नाही तसा तसा म्हणूचा नव्हता माका. मी काय म्हणते अण्णानू म्हणजे आता देवाच्याच मनात नाही त्याका आपण तरी काय करणार ना. बरोबर सा ना. हा झालं तर झाला. तुमचा ना तुमचा बरोबर असा अगदी होय. म्हणजे आता असा किती दिवस मनावर घेऊन दिवस काढणार ना. अण्णानू कोट्याच्या रानाकडे रस्त्याचं काम चालू असताना तुम्ही कधी शिकारीत गेला होतास काय? नाही बाबा म्हणजे माका तसा काही म्हणूचा नव्हता. मी आपलं व्हाळाकडसून जात होते तेव्हा एक शिकार नायकांच्या घराचा पत्तो विचारत होती. हा का वाटला आवाचा पत्तो विचारता. बघते तर तुमच्या घराची वाट धरली. कोणत्या तुका किती हवंय चौकशी कोण आहे असताना ती. माका काय करूचा असा. मग मी बोलल्यावर म्हणशाल तोंड लावालावी करता म्हणा. पण अण्णानू शिकारीच्या हातात ना एक वार होता. बाकी शिकार करावी ना अण्णानू ती तुम्हीच. म्हणजे काय हो गोळी झाडणारे लय असतात पण हेरणा पण जमा व्हा की नाही. होती रे ती. माका काय माहित तो. पण एक सांगू रघु काका आवाज हेरावा ना अण्णांनी. ताक पिऊन काय सगळ्यांकाच गुण नाहीये असा होय. तर तुझ्या असा लिंबू फिरायतलंय ना तुका खैचोच गुण येऊचो नाही. एका जाग्यावर बसशीत
त्या काची सारखो. हो नको 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 रघु काका लिंबू नका फिरू. हे बघा हे बघा माती माती खाल्ले लिंबू नका फिरू. घेऊ आहे घे एक बाटली आड रे. ए ती नाही ही तिला नवीन बाटली पिऊ. ही तुझी मा काय का. ए शेठ कुठे बाहेर ये. कोण आहे तुमका. कुठे आहे तो अण्णा नाईक. बाहेर बोलव त्याला. ए शेठ बाहेर ये. ए अण्णा नाईक. अण्णा नाईक कुठे आहे. बाहेर बोलव त्याला. कोण गो तू. ते कळाल. आधी त्या अण्णा नाईकाला बाहेर बोलाव. ए अण्णा नाईक कुठं बसलाय. बाहेर ये. पोराच्या नावा पुढे बापाचं नाव लावायचंय. ए शेठ कुठे आहेस तू. अरे ये बाहेर. गो काय बोलतस आणि कोणाक बोलतस कळतंय का तुका. कळतंय मला. बोलव त्या अण्णा नायकाला इकडं. आणि तू कोण. त्याची बायको वय. वय मी या घरची मालकीन असे. पण तू कोण. हा आणि हाय किती येईलस तिने सांजे. चल बाहेर आहेत ना. चालता हो. ये नाना हे काधी बाहेर जाऊ सांगा. या अशा बाईची सावली माझ्या घरावर पडाक नको. हे बघ तू कोण असं हे आमका माहित नाही. पण अण्णा घरात नाही तर मी तू वाटेक लाग. असं कसं. म्या नाही जाणार. बोलवते अण्णा नायकाला आणि विचार हा बिडा कोणाचा हाय ते. माधवा तुम्ही आज जावा. छाया तुका काय वेगळं सांगू भया. मी नाही. जा म्हणतोय ना. जा गो तू कोणा वशीत पण हैसून चालत राव. पोरा टोला घरात होत. कुठे जाऊ. म्या कुठे जाणार नाही. म्या हितच राहणार हाय आता. पण मी पण तुका या घराचं उमरो ओलांडून दिलंय तर ना. हे पण तुका घरात घेऊचे नाही. बघते कशी घरात घेणार नाही ते. ह्याच घरचा उमरा ओलांडून आला होता ना तुझा नवरा माझ्याकडं. मला जाळ्यात वडलं आणि म्हणला तुला ह्या घरची राणी बनवील. वचन दिलं आणि गेला पदरात टाकून हा बिडा. सांग मी आता काय करायचं. माझ्या वस्तीतल्या लोकांनी विचारलंय मला या पोराचा बाप कोण आहे. हाल हाल करून बाहेर काढली मला. इतकं दिन त्याला शोधत फिरते. डोक्यावर छप्पर नाही माझ्या. आणि अण्णा नाही खित मजेत. आज येईल उद्या येईल म्हणून त्या अण्णाची वाट पाहिली पण तो काय आला नाही. सगळीकडे शोधलं त्याला. आज काय त्याला भेटल्या बिगर जाणार नाही मी. बोलव त्याला बाहेर. ए अण्णा नाईक बाहेर ये. कुठे आहेस तू. मी आता कुठे जात नाही. बिवरी